नमस्कार सर्वांना, मी माधुरी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। तर उद्या आहे माघ पौर्णिमा। म्हणजेच ही पौर्णिमा वर्षातल्या सगळ्या पौर्णिमांमध्ये माघ पौर्णिमा ही अतिशय विशेष आणि महत्त्वपूर्ण अशी पौर्णिमा आहे। तर याची आता तिथी जाणून घेऊ। तर पौर्णिमा ही 24 फेब्रुवारी 2024 रोजी असणार आहे। तर तिथीनुसार म्हणजे 23 फेब्रुवारी म्हणजे आज 3:30 वाजल्यापासून पौर्णिमेला सुरुवात होणार आहे। तर ह्याची समाप्ती असणार आहे उद्या शनिवारी 24 फेब्रुवारी 6 वाजता पौर्णिमा समाप्त होणार आहे। तर ह्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण उपवासही करू शकतो। पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त करायची आहे। माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आपल्याला ह्या दिवशी सेवा करायची आहे। तर ह्या दिवशी पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू तसेच देवी देवता स्वर्गातून आपल्या पृथ्वी तलावर येतात आणि आपल्या गंगाजलात स्नान करण्यासाठी, म्हणून ह्या दिवशी गंगा स्नान करणं ही खूप अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। तर बघा, पौर्णिमेला देखील उपवास केला जातो। तर पौर्णिमेला उपवास का करतात, तर आपल्या कुलस्वामिनीसाठी आपल्याला पौर्णिमा तिथीला उपवास करायचा आहे। भरपूर महिलांना मंगळवारी उपवास करायला जमत नसेल तर त्यांनी फक्त प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला आपल्याला हा उपवास आपल्या कुलस्वामिनीसाठी करायचा। जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुमच्या कुलस्वामिनीचं जर टाक असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। माता लक्ष्मीला एक लाल फूल व्हायचं आहे, गजरा, वेणी काही तुम्ही फुलं अर्पण करू शकता। त्याचप्रमाणे मूर्तीवर नक्की कुंकुमार्चन करा, कुंकुमार्चन करायला विसरू नका। अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करून घ्यायची आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे। बऱ्याच वेळा आपल्या हातून आपल्या कुलस्वामिनीचा मान सन्मान होत नाही, यासाठी आपल्याला पौर्णिमा तिथीला उपवास करायचा असतो। आता सत्यनारायण पूजा का घालावी, तर भरपूर जणांना संतान प्राप्तीसाठी अडचणी येत असतात। म्हणजे शुभ आपलं मंगल कार्य होण्यासाठी भरपूर साऱ्या अडचणी येत असतात। म्हणजेच आपलं जर लग्नामध्ये काही अडथळे येत असतील, अडचणी येत असतील, तर सत्यनारायण पूजा जर तुम्ही दर पौर्णिमेला, जर सत्यनारायण महिन्यातली जी पौर्णिमा एकच पौर्णिमा येते, तर त्या पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा घातले तर ह्या सर्व अडचणी तुमच्या संपणार आहेत, नष्ट होणार आहेत आणि घरात सुख समाधान ऐश्वर्य नांदणार आहे। तर प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे तुम्ही असा संकल्प देखील करू शकता, जर वर्षातला 12 महिने म्हणजे जी पौर्णिमा येते प्रत्येक महिन्याला, तर संकल्प करून जर तुम्ही सत्यनारायण पूजा घातली तर बघा तुम्हाला स्वतःला ह्याचा खूप फरक जाणवेल, खूप तुम्हाला अनुभव येतील। माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, तिचा घरात कायम तुमच्या घरात तिचा वास राहणार आहे। म्हणून प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा नक्की सर्वांनी अवश्य करावी। पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा घालणं हे खूप अतिशय शुभ मानलं जातं। तर सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची तर हे मी सांगते आता। तर आपल्याला सर्वात आधी आपल्याला चौरंग लागणार आहे। चौरंगावर आपल्याला पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। आपल्याला भगवान सत्यनारायणाचा फोटो लागणार आहे। तर फोटो तुम्ही म्हणाल की फोटो नसला तर नाही, भगवान सत्यनारायणचा फोटोच लागणार आहे। त्यानंतर त्या फोटोच्या समोर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गव्हाची रास करून घ्यायची आहे। तर त्या गव्हाच्या राशीवर आपल्याला तांब्याचा तांब्या असतो, तो तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे। त्या तांब्याला आपल्याला 5 हळदी कुंकूच्या रेषा ओढून घ्यायचं आहे। तांब्यामध्ये शुद्ध जल टाकून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं, सुपारी आपल्याला टाकायची आहे। हळद कुंकू अक्षदा फूल त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 5 नागवेलीची पानं किंवा 5 नागवेलीची पानंही ठेवू शकता किंवा आपल्याला 5 आंब्याची पानंही तुम्ही ठेवू शकता। आणि त्यावर आपल्याला ताम्हण नाहीतर प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेट नाही त्या ताम्हणामध्ये आपल्याला तांदळाची रास करायची आहे। त्या प्लेटामध्ये तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला भगवान सत्यनारायण स्वरूप आपल्याला बाळकृष्ण आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। तर ही सगळी मांडणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, 2 नागवेलीची पानं लागणार आहेत। तर भगवान सत्यनारायणच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला, आपल्या उजव्या हाताला आपल्याला 2 नागवेलीची पानं ठेवायची आहेत आणि त्या नागवेलीच्या पानांवर थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर गणपती स्वरूप आपल्याला सुपारी ठेवून घ्यायची आहे। तर ते झाल्यानंतर परत गणपती बाप्पांच्या बाजूला आपल्याला परत 2 नागवेलीची पानं लागणार आहेत। त्या 2 नागवेलीच्या पानांवर थोडेसे तांदूळ आणि आपल्या कुलस्वामिनी स्वरूप आपल्याला सुपारी ठेवून घ्यायची आहे। परत आपल्या कुलस्वामिनीच्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला आणि सत्यनारायण भगवानच्या उजव्या हाताला आपल्याला
परत 2 नागवेलीची पानं, त्यावर थोडे तांदूळ आणि वरून देवता स्वरूप आपल्याला सुपारी ठेवून घ्यायची आहे. तर नंतर आपल्याला शिरा म्हणजे आपल्याला जो तुम्ही गोड गोड नैवेद्य करणार असाल तर तो नैवेद्य आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि दिवा धूप अगरबत्ती आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला श्री सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक आहे, तर हे तुम्हाला स्वामींच्या केंद्रातही मिळून जाईल. दिंडोरी प्रणीत आहे. तर तुम्हाला हे कुठलेही जर तुमच्या आसपास जवळपास जर स्वामींचं केंद्र नसेल तर कुठेही पूजा धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला हे श्री सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक मिळून जाईल. तर ह्याच्यामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे, म्हणजे कोणती सत्यनारायण पूजा कशी म्हणजे मांडणी कशी करावी, त्याचं साहित्य काय लागणार आहे, तर ह्या पुस्तकामध्ये सर्व आहे. आणि सत्यनारायणची कथा याच्यामध्ये आहे, जे 5 अध्याय आहेत. तर ही सगळी पूजा आपली मांडून झाल्यानंतर आपल्याला हे 5 अध्याय म्हणजे सत्यनारायणची कथा ही आपल्याला ह्याचं वाचन करून घ्यायचं आहे. तर वाचन करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भगवान सत्यनारायण यांची आपल्याला आरती करायची आहे. तर आता उत्तर पूजा कशी करायची, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हळद कुंकू व्हायचं आहे पूजेवर आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नैवेद्य हा फक्त घरातल्यांनीच खावा. नैवेद्य हा बाहेर कुणाला देऊ नका. म्हणजे जो प्रसाद आपण केलेला असतो तर हा प्रसाद तुम्ही फक्त घरातल्यांनी खावा, बाहेर कोणालाही हा प्रसाद देऊ नका. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेलाही जो प्रसाद करणार आहोत तो प्रसादही आपणच स्वतः ग्रहण करायचा आहे, बाहेर कोणाला देऊ नका. तर उत्तर पूजा आपल्याला हळद कुंकू वाहून नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जे आपण गव्हाची रास केली होती तर ती गव्हाची रास आहे ती परत आपण वापरू शकतो. परत ते तांदूळही आपण आपल्या जे साठवणीत ठेवलेलं आहे त्या तांदळामध्ये आपण ते तांदूळ ठेवू शकतो. त्यानंतर ज्या सुपारी आहेत गणपती वरून देवताना आपली जी कुलस्वामिनीचं आपण कुलस्वामिनी स्वरूप आपण ज्या सुपारी त्यांचं पूजन केलं होतं तर त्या काय करायचे, एका डब्बीत ठेवा आणि त्या डब्बीवर नाव लिहा गणपती, कुलस्वामिनी आणि वरून देवता. तर असं ह्याच सुपारी आपण आपल्याला पुढच्या पौर्णिमेला परत ह्याचा आपण वापर करू शकतो. तर आणि त्या तांब्यातलं पाणी आहे ते आपल्या झाडांना ओतून द्यायचं आहे. आणि जे बाकीची नागवेलीची पानं, फुलं, हार आपण जो काही देवांना आपण अर्पण केलं असेल तर ते आपल्याला निर्मल्यात टाकून द्यायचं आहे आणि आपले देव आपल्या जागेवर परत ठेवून द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला भगवान सत्यनारायणची आपल्याला अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे. बघा, जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जर सत्यनारायण पूजा घातली ना तर ह्याचा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. श्री स्वामी समर्थ.